गावाकडे आपण जसं खात नाही. ओके, आणि आता इथे याचीच गरज असते कारण की आपल्याला इथे बाकी दुसरं काही मिळत नाही. याच्याने स्पोर्ट करावं लागणार. कंपनी पण ते ऑर्डर करतात. नमस्कार. आता आपण सांगितल्याप्रमाणे आपण आता जातो ब्रेकफास्ट करण्यासाठी. ब्रेकफास्ट करण्यासाठी आपल्याला खूप चांगल्या गोष्टी तिथे मिळणार आहेत. तर चला, ही बघा, ही लॉबी आहे. भारी सुंदर अप्रतिम, म्हणजे एक चांगला एक्सपिरियन्स जर घ्यायचा असेल तुम्हाला तर पटाना रिसॉर्टवर नक्की व्हिजिट करा. तर ही आहे लॉबी. इथे आपण बसू पण शकतो, सगळा आराम वगैरे करू शकतो. ओके, देर इज स्विमिंग पूल. बघा, अप्रतिम असं इथे स्विमिंग पूल आहे. गुड मॉर्निंग. वाव, what is the cost for swimming suit? Yeah. Swimming suit. How much Thai baht? I don't understand. Okay, English. I am asking like a swimming suit, for swimming. Oh, okay. How much Thai baht? No. Not required. त्यांना इंग्लिश जमत नाही त्यामुळे ते आपल्याला ट्रान्सलेट करावं लागतं. स्विमिंग सूट. तर भावाला सांगून आपण मस्त फोटो काढले आहेत. आता त्याला सांगितलं की मला स्विमिंग सूट पाहिजे होता. मला वाटलं तिथे किती पैसे घेतील कारण की मला तर सांगण्यात आलं होतं. बट नो मनी इज रिक्वायर्डिंग पताना रिसॉर्ट फॉर स्विमिंग. सो आपण आता जात आहोत ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्ट करण्यासाठी आता आपण लवकरात लवकर पोचूया. बघा कसला सुंदर व्ह्यू आहे इथे. मस्त मजा येते. मजा इन द सेन्स काम पण असतं. ऑफिसमध्ये गेल्यावर काम करायचं आणि परत आता आपला जो वेळ असतो तो वेळ आपल्याला इथे कॅन्टीनमध्ये जायचं. आपल्याला कंटोन्मेंट हॉल पताना बीच. तर आपण जात आहोत आता ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टमध्ये काय काय असणार आहे ना ते तुम्हाला दाखवणार आहे. खूप भारी डिशेस असतात. भारी म्हणण्यापेक्षा आम्ही 2 दिवसापासून इथे सगळे सी फूड्सच मिळत आहे. सी फूड्स, चिकन, आणि ते पण सगळं आंबट चिंबटच मिळतं आहे. म्हणजे पोटच भरत नाही आहे. काल पण तशीच गंमत झाली. आमच्याबरोबर जे आले ते चायनीज आहेत, अमेरिकन आहेत. अमेरिकन लोकांना पण सी फूड्स एवढं नाही जमत आहे. बघा व्ह्यू, बघा कसला व्ह्यू आहे, खतरनाक. कारण की ब्रेकफास्ट करून मला परत रेडी होऊन परत ऑफिसला जायचं आहे. ओके, सो आपल्याला फटाफट ब्रेकफास्ट करायचा आहे. ब्रेकफास्टमध्ये तुम्हाला खूप काही गोष्टी मिळतात. ओके, मी माईक लावला नाही, तुम्हाला मे बी कदाचित आवाज कमी येत असेल. जेवढा असेल तेवढा आहे आपला ओरिजिनल आवाज आहे. आता इकडून तिकडे जाण्यासाठी आपण पोचलो आता ब्रेकफास्ट करण्यासाठी. ओके, सो ही एंट्री आहे. एंट्री केल्यानंतर तुम्हाला एक एक ॲटम दाखवू. ओके, हे सगळं किचन आहे. किचनमध्ये आपल्याला इथे बफेट ब्रेकफास्ट मिळणार आहे. बफेट ब्रेकफास्ट इथे संपूर्ण लावलेला आहे. काल काय झालं, काल फक्त आमच्याकडे 5 मिनटं होते. खात असतानाच आम्हाला कॉल आला अर्जंटमध्ये, कारण की 8 लोक आमचा वेट करत होते. आणि म्हणून आज म्हणजे मी लवकर आलो आहे. बघा, टोस्ट आहे, पाव आहे, सगळा सेक्शन इथे आपल्याला बघायला मिळतो आहे. ओके, त्याच्यानंतर हे जे काही घेतलं तुम्ही इथे तुम्ही याच्या ओव्हनमध्ये गरम करू शकणार आहे. प्लेट घ्यायची. प्लेट घेतल्यानंतर पार्क विथ चिली. ओके, ओके, नंतर स्टीर फ्राईड राईस. म्हणजे खतरनाक, म्हणजे याच्यानेच आज आम्हाला पोट भरायचे. कारण की ऑफिसमध्ये आम्हाला दुसरं काहीच मिळालं नाही. इकडे राईस मिळणार आहे आपल्याला, स्टीम राईस. ओके, नंतर इथे सूप आहे, चायनीज सूप. चायनीज आहे, थायलंड आहे.
इकडे मिळतं आपल्याला हे पण एक सूपच आहे. ओके, नंतर हे बाऊल वगैरे. नंतर इथे काय आहे, हे पण काहीतरी वेगळाच प्रकार आहे. ओके, एनिवे हे इथे आपल्याला सगळे सी फूड्स मिळणार आहे. इथे हे आपल्याला शेंगदाणे, नंतर हे अंडे. ओके, एक ऑन सेल झाल्यानंतर इकडच्या डिशकडे आपण वळूया थोडंसं फास्ट क्विक. इकडे काय, ब्राऊन शुगर, बेजल सीड्स, मील नट, सोया मिल्क. ओके, इकडे एवढं नाही आहे बट आपण ट्राय करूया. चिकन सॉसेस तुम्हाला बघायला मिळतील इथे. हे बघा, नंतर हे कॅचअप, चिली सॉस, पार्क हार्म. बापरे, हे काय बीफचं आहे का गव्हाचं आहे. नंतर हे चिकन बीफ बार्बिक्यू. ओके, चिकन बार्बिक्यू. नंतर हे स्टीर फ्राईड पोटॅटोज विथ ओनियन्स. ओके, म्हणजे बटाटे आहेत. नंतर इकडे सगळं सूप वगैरे, स्ट्रॉबेरी जाम, पायनॅपल, स्वीट अँड. नंतर हे मार्ना मेलाडे, पंदान, स्ट्रॉबेरी. ओके, हा सेक्शन झाल्यानंतर इकडे आहे आपल्याला थोडंसं पिकल आहे, पिकल वगैरेचा सेक्शन आहे इकडे. ओके, नंतर हे एग. काल एक अंडा खाल्ला होता आणि लगेच फोन आला. काल तर मी आपलं टरबूज वगैरे खूप काही मस्त घेतलं बट सोडावं लागलं कारण की मला तसा वेळच मिळाला नाही. आणि म्हणून आता म्हटलं चला पहिले उरकवून घेऊया आणि एक व्हिडिओसुद्धा बनवूया. काकडी हे जे आपण व्हिडिओजमध्ये बघ, शॉर्ट्स व्हिडिओमध्ये जे कोबी खाता कंटिन्यू, ही कोबी. ओके, टोमॅटो, चिली रेड. ओके, सगळं हे काय प्रकार आहे. ओके, मिक्स फ्रूट आहेत तिथे सगळे. ओके, तर याच्यावरच आता ताव मारणार हे. आणि मे बी थोडाफार दुसरं काही घेऊया पण नॉनव्हेज नको सकाळी. ओके, सो असं आहे. मी आता फटाफट डिश रेडी करतो आणि आरामाने आनंद घेऊया. थोडीशी आपण इथे हे घेऊया शेंगदाणे, त्याची आपण आपल्याला आवडतं टरबूज पपाया घेतला. मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आपली टीम आली आता, चायनीज आणि थायलंड टीम. गावाकडे आपण जास्त खात नाही. ओके, आणि आता इथे याचीच गरज भासते कारण की आपल्याला इथे बाकी दुसरं काही मिळत नाही आहे. याच्यानेच पोट भरावं लागणार आहे. कंपनीत पण ते ऑर्डर करतात, वेगळेच प्रकार असतात, त्याच्याने काही पोट भरत नाही. तो तर आपण घेतला आहे बटर. नंतर टरबूज. खूप काही व्हरायटी आहे पण ते आपल्याला पचत नाही, आपल्याला जमत नाही, आंबट असतात, त्याच्यामुळे मी ते ट्राय नाही करत. मीठ पण आहे. प्लस करून टाकावं लागते. खूप आंबटच खाता आहे लोक, आंबट, मीठ कमी, आणि म्हणूनच ते 105, 110, 120 वर्ष जगत आहे तिथले लोक. आपण 60मध्येच आपण बाहेर उडतोय. मी आता ताव मारून घेतो आणि मग आपण परत जाऊया. मस्तपैकी ब्रेकफास्ट आपण उरकवला आहे. दणकेबाज असा मस्त
पोट भरून आज खाल्लेलं आहे, कारण की 2 दिवसापासून काही भेटतच नाही आहे. मस्त फळा काल लेट झालं होतं ना, त्यामुळे थोडंसं उपाशी राहावं लागलं होतं. बट आज लेट नाही, एकदा पोट उपाशी असलं ना, पोटासाठी काहीही करता माणूस, अक्षरशः काही. आता पटापट तयारी करून सगळे ऑफिसला जाण्यासाठी रेडी होत आहेत. ती चायनीज टीम जी आली होती ती अजून ब्रेकफास्ट ते साले काहीही खातात. ते काल तर अक्षरशः बेडकं मागवली त्यांनी, बेडकं खात होते. म्हटलं सियाई से लिखी है अपनों की लव स्टोरिया, केसरिया तेरा इश्क है पिया, रंग जाऊं जो मैं